नागपूर हिंसाचार प्रकरणातला एक मुख्य सूत्रधार फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। आतापर्यंत 10 गुन्हे दाखल करण्यात आले। सोशल मीडियावरती आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट करणं, जमावाला भडकवणं या संदर्भातले एफआयआर दाखल झालेत। औरंगजेबाच्या समाधीवर चढवण्यात आलेल्या चादरीवरती काय लिहिलं गेलं या संदर्भात धर्मप्रमुखांची मदत घेतली जाते। आतापर्यंत 100हून अधिक जणांना पोलिसांनी अटक केली आहे। अधिक माहिती घेऊयात या संदर्भात प्रवीण मुधोळकर यांच्याकडनं। प्रवीण, एकीकडे आता फहीम तर अटकेत आहेच, पण त्याबरोबरीनं जो आरोप होतोय की एकीकडे जो आयती ज्या आहेत त्या लिहिल्या गेल्या होत्या आणि त्या जाळल्या गेल्या, किंवा इतरही महत्त्वाच्या बाबी आहेत की कशा पद्धतीनं जमावाला भडकवलं गेलं, या संदर्भात काय अधिक माहिती मिळतेय? फहीम खान हा या संपूर्ण प्रकरणातला मास्टर माइंड असल्याचं पुढे आलेलं आहे। आता फहीम खान कोण आहे? तर हा फहीम खान छोटं मोठं काम करतो आणि नागपूरच्या म्हणजे जिथे हिंसाचार झाला त्याच परिसरात 1 किलोमीटर दूर राहतो आणि त्यानं लोकसभेची जी निवडणूक आहे ती सुद्धा लढवली होती आणि तिथे त्यांनी आपलं नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला होता। पण या संपूर्ण याच्यामध्ये टवाळखोर वृत्तीचा तो असल्याचं दिसतंय, कारण की ज्या पद्धतीनं सोमवारी हिंसाचाराच्या दिवशी सकाळी ज्या विश्व हिंदू परिषदेनं आंदोलन केलं होतं आणि दुपारी तिथे चादर जाळली, चादरेवरती काही मजकूर होता आणि काही भावना दुखावल्या, त्या संदर्भातला आक्षेप हा फहीमनंच घेतला होता आणि फहीमनं तिथे 100वर लोक जमा केले होते। नमाज अदा झाल्यानंतर दुपारची 1:30 वाजता तिथे आणखी लोक जमले, पण नमाज अदा केल्यानंतर जे लोक त्यांना ते म्हणाले आम्हाला याचा काही संबंध नाही आणि ते लोक निघून गेले। पण फहीमनंच 100वरचा जास्त जमाव हा कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये नेला। त्याचे व्हिडिओ आपण वेळोवेळी दाखवले आणि कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये जाऊन या प्रकरणात त्यांनी गुन्हाही दाखल करण्यासाठी पोलिसांवर दबाव आणला। पोलिसांनी एफआयआर या संदर्भामध्ये नियमानुसार दाखल केली आणि मग संपूर्ण प्रकरण पोलीस आयुक्तालयामध्ये गेलं। हे संपूर्ण प्रकरण शांत झालं, पण आता यात फहीमनं नंतर मग लोकांची माथी भडकवली। या प्रकरणात काही कारवाई होत नाहीये, मग आपण पुढे आलं पाहिजे अशा आशयाचे त्यांना सोशल मीडिया पोस्ट केले, व्हॉट्सअप ग्रुपवरती माहिती पोहोचवली आणि फहीमनंच हा सगळा कट जो आहे हा रचला। त्यामुळे इतकी मोठी कन्स्पिरसी कुठल्याही प्लॅन शिवाय किंवा कुठल्याही लोकांच्या संपर्काशिवाय होऊ शकत नाही। त्यामुळे हे स्फूर्त नव्हती, लोकांची माथी अचानक भडकली आणि म्हणजे एखाद्या ठिकाणी समजा एखादा ट्रक जाळला जातो, लोक वाटेल ते वाहनं जाळतात, एखादा ऍक्सिडेंट जेव्हा होतो तेव्हा आपण पाहतो की लोकांच्या मनामध्ये उद्विग्नता असते आणि ते हिंसाचार करतात। पण या प्रकरणामध्ये तसं काही नाही आहे। या प्रकरणामध्ये प्लॅन हा सगळा हिंसाचार आहे, हा सुनियोजित कटाचा भाग आहे आणि या कटाचा मुख्य सूत्रधार हा फहीम आहे असं तरी सध्या तपासात आलंय आणि फहीमच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला। नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।